नमस्कार शेतकरी मित्रांनो, रोज नवीन माहितीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। खरीप हंगाम 2025चा थकलेला पीक विमा नेमका कधी खात्यात येणार? तो सर्व शेतकऱ्यांना मिळणार का आणि मिळाला तर किती मिळणार? कारण मित्रांनो, नोव्हेंबरपासून शेतकरी वाट पाहतोय। 15 जानेवारीची तारीख सांगितली गेली। उशीर झाला तर दंड लावू असंही सांगितलं, पण तरीही आजपर्यंत 1 रुपयाही खात्यात जमा झालेला नाही। आणि म्हणूनच आज राज्यात लाखो शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत, माझा पीक विमा कुठे अडकलाय? शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी अशी की केंद्र सरकारकडे राज्य सरकारचा डाटा पोहोचलेला आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की सुमारे 89 ते 90 लाख शेतकरी खरीप 2025मध्ये नुकसानग्रस्त झालेले आहेत। म्हणजेच नुकसान मान्य झालं आहे, आकडेवारी मंजूर आहे, पण तरीही पैसे येत नाहीत। याच दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली होती, हेक्टरी 17,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार। मग प्रश्न निर्माण होतो, माझं 100% नुकसान झालं असेल तर मला 17,000 पेक्षा जास्त मिळणार का? उत्तर आहे नाही। कारण मित्रांनो, 2025मध्ये जी सुधारित पीक विमा योजना राबवली गेली आहे ती वैयक्तिक नुकसानावर आधारित नाही, ती आहे महसूल मंडळावर आधारित। म्हणजेच तुमचं शेत पूर्ण नष्ट झालं असो किंवा 40% नुकसान झालं असो, तुमच्या महसूल मंडळाची सरासरी जेवढी नुकसान भरपाई ठरेल तेवढाच पैसा सर्वांना मिळणार। यात 50% नुकसान हे उत्पादनावर आधारित आणि 50% नुकसान हे सॅटेलाइट इमेजरी टेक्नॉलॉजी आणि भारांकावर आधारित असणार आहे। आता इथे मोठी अडचण आली आहे, कारण गेल्या 5 वर्षाची जास्त उत्पादकता आणि यावर्षीचं उत्पादन याची सरासरी काढून नुकसान मोजलं जातं। पण राज्य सरकारने तूर, सोयाबीन, कापूस, भुईमूग अशा पिकांची सरासरी उत्पादकता जास्त दाखवली आहे। म्हणजे उत्पादन कागदावर जास्त आणि शेतात कमी। यामुळे पीक विमा कंपन्या कमी नुकसान दाखवत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमी पैसा मिळणार आहे। आता वास्तव सांगतो मित्रांनो, काही महसूल मंडळात 17,000 रुपये मिळू शकतात, काही ठिकाणी 10,000 आणि अनेक ठिकाणी फक्त 7,000 ते 9,000 रुपयाचेच मिळण्याची शक्यता आहे। आता कोणाला मिळणार? राज्य शासनाने आधीच जाहीर केलं आहे की 253 तालुके पूर्णतः बाधित आणि 29 तालुके अक्षरशः बाधित, एकूण 282 तालुके नुकसानग्रस्त म्हणून घोषित झालेले आहे। या तालुक्यामधील महसूल मंडळांना पीक विमा मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? सध्या सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत म्हणजेच 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पीक विम्याचा पहिला टप्पा खात्यात जमा होऊ शकतो। त्यानंतर कोणते महसूल मंडळ पात्र, कोणाला किती मिळणार याची सविस्तर यादी जाहीर होणार आहे। तोपर्यंत मित्रांनो, तुमची पॉलिसी स्टेटस PMFBY पोर्टल किंवा मोबाईल ॲपवर नियमित तपासत राहा। जिथे कॅल्क्युलेशन दिसायला लागेल तिथे तुमचा पैसा मंजूर झालेला समजावा। आपण आशा करूया की शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा हक्काचा पीक विमा मिळो। अशाच खरी आणि अचूक माहितीसाठी